त्या महामूर्ख दासीला आता शुंभात शिक्षा करेल. तिथी माता तिचं जे व्हायचं ते होऊ दे, पण दैत्यगुरु कुठे आहेत? महादेवा क्षमा करा, माझं चुकलं, खरंच चुकलं. ही पश्चात बुद्धी काही कामाची नाही. तुम्हाला शासन हे होणार म्हणजे होणारच. क्षमा. थांबा महादेवा, थांबा. मी असं वागण्यामागचं कारण तरी जाणून घ्या. आपण मला कारण सांगायचंय. किती प्रेमळ आहेत हो ही तुळजाईच्या गावातले माणसं. किती छान जेवण दिलंय आपल्यासाठी. खरंच अतिशय रुचकर आणि अप्रतिम आहे हे जेवण. तुमचं पोट भरलं ना? म्हणजे काय, मी आधीच माझ्यासाठी एक मोठा वाटा बाजूला काढून ठेवला होता. महाराज, हेच ते मी योग विद्येचा वापर करून पाहिलेलं घर. धनाची काका इथेच असते. पण देवी, आत घुसणं एवढं सोपं असणार नाही. अरे जगदंबा, तू इथे कशी काय? तुम्हाला माझा अभिमान वाटेल अशी आनंद वार्ता घेऊन आलोय असुर नरेश. आता लवकरच जगदंबा आपल्या हाती आहे. असुर नरेश, हा माझा अपमान, याचा काय अर्थ घ्यायचा आम्ही? जगदंबा लवकरच तुझ्या हाती येईल म्हणतोयस? अरे ती त्या भिंगार गावात सुद्धा नाहीये. तिथून ती नाहीशी झाली आहे आणि याची गंध वार्ता सुद्धा तुला नाहीये. नाही, हे कसं शक्य आहे? हे घडलंय मद्राज. आम्ही आमच्या मायावी दर्पणात तिला बघितलंय. ती चिंचपुरातच आहे. आम्ही तिला अंकित करण्यासाठी शुक्राचार्यांकरवी यज्ञही करवला, पण तिनं त्यांनाच अदृश्य केलंय. आणि ते कुठे आहेत हे आता आम्हालाही माहित नाही. तुझ्या डोळ्यासमोर ती हातभर मुलगी नाहीशी झाली आणि हे तुला कळलं सुद्धा नाही. दोन तीन दिवस ती पोरगी गावात दिसली नाही. असायची तर नुसता धुमाकूळ घालत होती. म्हटलं घरी जाऊन बघून येते म्हणून मी. नाही दिसली तर नाही दिसली, तुला काय करायचंय? मी चौकशी केली तो गंगाई म्हणाली की ती. नको त्या गोष्टीत लक्ष घालू नकोस. तुला किती वेळा सांगितलंय? हो, हे असं काहीच माझ्या कानावर आलं होतं आणि मी साक्षात मद आहेस, त्यामुळे अहंकाराच्या भरात दुर्लक्ष केलं असशील. तू आधीपासूनच तिचं सामर्थ्य दुर्लक्षित करत आलायस आणि या अहंकारानंच तुझा घात केलाय. तुझ्याकडून इतक्या प्रचंड अपेक्षा होत्या मला आणि माझा अपेक्षा भंग केलायस तू. नाही असुर नरेश, मला आणखी एक संधी द्या. मी माझी संपूर्ण शक्ती पणाला लावेन आणि त्या जगदंबेला गावात पुन्हा खेचून आणेन. आतापर्यंत तिच्या जवळच्या माणसांवर हल्ला केलाय, पण आता तिच्या घरात घुसण्याची वेळ आली आहे.
जगदंबा आली का तू? मला वाटलंच होतं तू येशील। इथे यायला लय कष्ट घ्यावे लागले असतील ना पोरी? पण किती बी संकट आली आणि काही बी अडचणी आल्या तरी तू मला शोधत येशील अशी खात्री होती पाय मला। काका मी तुम्हाला घेऊन जायला आले, चला लगेच निघूया आपण। आपलं गाव संकटात आहे, तिकडे जाऊन आपल्याला मधराजाला हरवायचंय। सगळ्यांना घेऊन जाऊया आपण। नाही बाळा, मी नाही येऊ शकत। काय बी झालं तरी हे ठिकाण मी सोडून जाणार नाही। धनाजी काका, तुम्ही खरंच एवढे कसे बदललात? ज्या गावावर तुम्ही एवढं प्रेम केलं ते उपाशी आहे। एक दुष्ट माणूस तिथे येऊन सगळ्यांना छळतोय। ते गाव आता माझं नाही असं समज। असं कसं म्हणू शकता तुम्ही? हे असा घसा कोरडा करून काही बी परिणाम होणार नाही माझ्यावर। स्वार्थी आहात तुम्ही, हे असं वागणं शोभत नाही तुम्हाला। या बसा। इथे काहीतरी विचित्र आहे। धनाजी काकांच्या तोंडून नक्कीच दुसरंच कोणीतरी बोलतंय। भिंगाजी, तुम्ही? हा तुमची मदत करायला आलोय। मधराज लय संतापल्यात, ते तुमचा छळ करायला इकडे येतीलच। त्याच्या आधी हे घ्या, कवडी, तुळजाईची कवडी आहे। तुम्हाला बी समध्या त्रासातनं हीच वाचवल। भिंगाजी, तू खरंच आम्हाला मदत करायला आला? तू मधराजाचा माणूस असून पण जनक बाबा त्याच्या आश्रयाला गेलो ते नाईलाजानं। खर तर म्या बी देवी आईचाच भक्त आहे तुमच्यासारखा। हा, आता तुमच्या एवढं धाडस माझ्यात नाही। एवढंच लई वर्ष गुलामगिरीत काढली, पाक पाठीचा कणा मोडूस तवर आता कुणासमोर मान वर करून बोलू बी शकत नाही। खर तर माझ्यासारख्या माणसाची जगण्याची लायकीच नाही। तरी पण भिंगाजी, तुमच्या मनाची अवस्था आम्हाला कळती आहे, पण तुम्ही स्वतःला कमी लेखू नका। वाईट माणसात राहून मन निर्मळ ठेवायला लई मोठं धाडस लागतं। आता भक्त प्रल्हादच बघा ना, तो असुरांच्या राज्यात होता पण तरी बी देवाची भक्ती करत होता। त्याच्यामुळे समध्यांचा छळ थांबला। आता तुम्ही आम्हाला ही कवडी दिली आहे ना, ही कवडीच आम्हाला आणि समध्या गावकऱ्यांना या छळापासून वाचवेल। हाय राजा, हाय राजा, मी नाही येऊ शकत। काय बी झालं तरी हे ठिकाण मी सोडून जाणार नाही। काय आहे काय त्या गावात? एकदम भिकारड गाव आहे। त्या गावातले लोक अजूनही जास्त भंपक आणि भिकारडे आहेत। मी त्या गावात राहावं अशी त्या गावातल्या लोकांची लायकी सुद्धा नाही। धनाजी काका असे कधीच नव्हते। इथे काहीतरी विचित्र आहे, पण नक्की काय आहे ते डोळ्यांना दिसत नाहीये। ते शोधून काढावंच लागेल। महादेव, तुम्ही योग विद्येचे गुरु आहात। तुमच्याकडून मी ही विद्या शिकते। याच विद्येचा वापर करून या जागेचं सत्य शोधून काढण्यासाठी मला मदत करा। अरे बापरे, हे काय पाहते मी? या जागेचं सत्य काहीतरी वेगळंच आहे। भयंकर आहे, खूप म्हणजे खूपच भयंकर। तू इथं आलीस, आमच्या संग राहिलीस,
लय भारी वाटलं, पण आता कधी परत भेटायचं नशिबात आहे कुणाच ठाऊक. ठीक आहे, आमच्याकडून एक छोटीशी भेट आणि सावकाश जा, लांबचा प्रवास. काका, तुम्ही पण तुमच्या गावात परत यावं असं मला अजूनही वाटतंय. तुम्ही पुन्हा विचार करा. नाही पोरी, आता मी त्या गावात येणार नाही. इथं मी सुखात आहे. ठीक आहे, नका येऊ, पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं. त्याच्यानंतर मग तुमचं मत बदलत असेल तर बघा. तू काही बी दाखव पोरी, मला काही बी फरक पडणार नाही. कुठं आहेत त्या जनक आणि त्याची बायको? कुठं आहेत माझा नवीन गुलाम? कुठं आहेत?